रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे आपद धर्म न्याय या विषयावर हा भाग सादर करत आहे. धर्म या विषयावर जास्तीत जास्त लोकांनी लिहिलेलं आहे, बोललेले आहेत आणि समाजसुद्धा धर्म या शब्दावर जास्त चाललेला असतो. धर्माचा उपयोग राजकारण्यांनी वेगळा केला, शैक्षणिक लोकांनी वेगळा केला, व्यावहारिक लोकांनी वेगळा केला आणि धर्म म्हणून काय म्हणजे धर्म हाच मुळात प्रश्न नीटनेटका सुटलेला नाही. पण अनेक शास्त्रकारांनी, शंकराचार्यांनी, इतर सगळे जे ज्ञानी लोक होते त्यांनी धर्माच्या व्याख्या केलेल्या आहेत आणि त्या व्याख्येप्रमाणे जर आपण चाललो तर धर्म हा आपल्याला तारक ठरू शकतो. आणि धर्म जर आपल्याला नीट कळला नाही तर धर्म मारक ठरू शकतो. माणसालाच माणसं मारतात हा काही धर्म नाही आहे. धर्म हा माणसासाठी तयार झालेला आहे. पुढे आपल्याला मी सांगतोच आहे. तेव्हा आजचा जो विषय आहे तो आपद धर्म न्याय. साधारणतः धारयती सहा धर्म, जो धारण करतो त्याला धर्म असं म्हणतात. म्हणजे सद्धारणा, कुठलीही चांगली धारणा माणसाच्या अंतःकरणामध्ये धारण करणं, असा जो आचार परमो धर्म, अशा वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. धर्मो धारयती प्रजा, धर्म काय करतो? प्रजेचं धारण करतो, प्रजेची व्यवस्था करतो आणि त्याच्यासाठी धर्म तयार झालेला आहे. शंकराचार्यांनी धर्माची व्याख्या केलेली आहे, ती परिपक्व आणि व्यापक केलेली आहे. ऐका काय म्हणतात शंकराचार्य. जगत स्थिती कारणम प्राणिनाम अभ्युदय निःश्रेयसकरः यः सहा धर्म. जगाची स्थितीला कारण असणारा आणि प्रत्येक मानव जीवांना अभ्युदय आणि निःश्रेयस प्राप्त करून देणारा. अभ्युदय म्हणजे ऐहिक भरभराट आणि निःश्रेयस म्हणजे मोक्ष, दुःखातून मुक्ती, अशी प्राप्त करून देणारा जो धर्म आहे त्याला धर्म असं म्हणतात. निःश्रेयसकरः म्हणजे पारलौकिक, आध्यात्मिक, जे न दिसणारा असा जो आनंद आहे तो देणारा असा जो धर्म, तो धर्म आहे. तेव्हा माणसाने माणसासाठी निर्माण केलेली ही एक प्रक्रिया आहे, संहिता आहे, म्हणजे व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेप्रमाणे जर माणूस चालला तर माणूस सुखाने जगू शकतो. आणि धर्माचा का जर गैरवापर केला तर माणूसच माणसाला मारक ठरू शकतो. म्हणून धर्म माणसासाठी आहे, धर्मासाठी माणूस नाही. पण काही याचा नेमका उलट अर्थसुद्धा करतात. धर्मासाठी मरो आम्ही, धर्मासाठी आम्ही मेलो तरी चालेल. धर्मासाठी अनेक लोक मेले आणि त्यांचे उदाहरणं पुढे आणतात. धर्मासाठी धर्म म्हणजे नेमकं जरी ती संहिता असेल, आचार असेल किंवा ती प्रक्रिया असेल तर ती जड आहे का चेतन आहे? तर सिद्धांत आहे जड आहे. लिखित असेल, अलिखित असेल, शास्त्रात असेल, साधू संतांनी किंवा तज्ज्ञांनी सांगितली असेल, पण ती प्रक्रिया चेतन नाही. चेतनासाठी तयार झालेली आहे पण अचेतन आहे. आणि चेतन माणूस म्हणजे जिवंत माणूस चांगल्या स्थितीने जगावा यासाठी ती झालेली आहे. आणि मग जर माणूस चांगल्या स्थितीत जगण्याच्या ऐवजी तो माणूसच जर त्या मुद्द्याचा आधार घेऊन माणसालाच मारीत असेल तर मग त्याला धर्म काय म्हणायचा? त्याला धर्म म्हणायचा का? धर्म आहे कर्मांगी, कळले पाहिजे प्रसंगी. तेव्हा प्रसंगाने तो बदलतो, प्रसंगात तो कळला पाहिजे, असा जो तो धर्म आहे त्यालाच आपद धर्म असं म्हणतात. म्हणजे आपत्काळाला संकट आलं तर त्याच्यातून तो सोडवतो. त्याला त्याने पर्याय सांगितलेला आहे की हे आचार करावा. जर तो आचाराच्या ठिकाणी जर काही अडथळा आला तर त्याला पर्याय सांगितलेला आहे, मार्ग सांगितलेला आहे. जसं बसमध्ये आपण बसलो
की त्या बाजूला एक असं संकटकालीन उघडण्याचं दार तिथं लिहिलेलं असतं. म्हणजे काय घटना दुर्घटना घडली तर ते दार तोडून संकटकाली चटकन बाहेर पडायचं. तसं पर्यायी दार, पर्याय मार्ग धर्माने सांगितलेले आहेत. तेव्हा विश्वामित्राने जेव्हा कुत्र्याचं मांस खाल्लं तर तो आपद्धर्म म्हणून खाल्लं. 60 वर्ष दुष्काळ पडला होता. अन्न करता करता कित्येक लोक मेले आणि धर्म धर्म म्हणणारे ते तर मेलेच मेले. आम्ही आहे, आम्ही असे तर ते मेलेत. ते मांस वगैरे खात नव्हते. आम्ही अहिंसावादी आहोत, आम्हाला ते नाही चालायचं, मरा मग. तेव्हा पण विश्वामित्राने कुत्र्याचं मांस खाल्लेलं उदाहरण शास्त्रामध्ये आलेलं आहे. का तर दुष्काळ पडला होता आणि त्याच्याशिवाय तो जगूच शकत नाही माणूस, अशी परिस्थिती निर्माण झाली असता विश्वामित्रासारख्या ऋषीने मांस खाऊन आपलं जीवन जगवलं. समजा सत्यनारायण आपण केलेलं आहे, दुष्काळ पडलेला आहे, फुलं मिळत नाही आहेत आणि फुलं पानं मिळत नाही आहेत आणि ते तर सत्यनारायणाला लागतात, पूजेला लागतात. तर मग जर का फुलं मिळाले नाहीत तर आडून राहण्याचं काम नाही. शास्त्रकार म्हणतात तत्प्रित्यर्थम अक्षदाम समर्पयामी, त्याच्या मोबदल्यामध्ये मी अक्षदा वाहतो, असं करून त्याने पुढे मार्ग काढलेला आहे. तेव्हा एखादी गोष्ट जरी चांगली असली आणि धर्माने सांगितलेलं असलं की आई आणि वडील हे देव आहेत, मातोः परं दैवतम असं शास्त्रकार म्हणतात. आईसारखं दुसरं दैवत नाही आहे. आईची आज्ञा म्हणजे देवाज्ञा, आईची आज्ञा म्हणजे प्रमाणाज्ञा. आईने सांगितलं की असं करायचं, मुलांनी केलंच पाहिजे. असं थोरला भाऊ हा वडिलाप्रमाणे असतो, त्याचं ऐकलं पाहिजे. धर्माचं पालन करण्यासाठी वडिलांनी जर काही सांगितलं की तू असं कर, मग ते काही असेल तर त्या मुलाने त्याचं पालन केलं पाहिजे. त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. पण शास्त्रकार असं म्हणतात त्यावर की हा जरी धर्म असला तरी सुभाषितकार असं म्हणतो, भरतने आपणी जननी त्यजय, पिता त्यजय प्रल्हाद, विभीषणने अपना भैया त्यजय, श्रीराम के काज. भरतने अपनी जननी त्यजय, भरताने आपल्या आईचा त्याग केला, आईची आज्ञा मोडली. कैकेयीने सांगितलं भरत तू राज्यावर बसायचं, रामाला वनवासात पाठवलं आहे. तेव्हा भरताने त्या आईची आज्ञा मानली नाही. तोही धावत धावत गेला आणि रामप्रभूला वनात जाताना अडवलं. त्यांच्या पादुका डोक्यावर घेऊन तिथेच सीमेवर बसला. 12 वर्ष त्यांनी राज्याचा उपभोग घेतला नाही. भरतने आपने जननी त्यजय, पिता त्यजय प्रल्हाद. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला सांगितलं तू नारायणाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही, कारण तो माझा शत्रू आहे, 7 जन्माचं आमचं वैर आहे. प्रल्हाद म्हणला मी नाम घेतल्याशिवाय राहणार नाही, तुला मी मारून टाकीन. म्हणलं मारून टाकलं तरी हरकत नाही, पण मी नाम सोडणार नाही. म्हणजे प्रल्हादाने पित्याची आज्ञा मानलेली नाही. भरतने आपने जननी त्यजय, पिता त्यजय प्रल्हाद, विभीषणने अपना भैया त्यजय. विभीषण आणि रावण हा त्याचा थोरला भाऊ. रावणाने सांगितलं विभीषणा माझ्याप्रमाणे वागायचं, मी सांगन तसंच वागायचं. विभीषण म्हणला तसं मी वागणार नाही, जे चुकीचं असेल ते चुकीचं आहे असंच मी सांगेन. रावणाने त्याला गावाच्या बाहेर हाकलून दिलं. तो गावाच्या बाहेर राहिला, लंकेत नाही राहिला. तिथे पर्णकुटी बांधून त्याचं जे काय व्यवस्था आहे त्याप्रमाणे तिथे त्यांनी विकसित केली. सांगायचा मुद्दा, थोरल्या भावाची आज्ञा त्या विभीषणाने नाही मानली. तो प्रभू रामचंद्रासाठी तिकडे जाऊन राहिला किंवा अन्य चांगल्या कारणासाठी. तेव्हा धर्माचं पालन झालं पाहिजे, पण कोणत्या धर्माचं आणि किती झालं पाहिजे, जर आपद्धर्म आला तर काय केलं पाहिजे, याची व्यवस्था धर्मशास्त्रकारांनी नीट नेटकी करून ठेवलेली आहे.
तेव्हा अशा धर्माचं पालन करा आणि ते धर्माचं पालन करण्यासाठी आमचे अवतार आहेत असं तुकोबराय सांगतात. ऐका. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करणं हे आमचं काम आहे आणि जे पाखंडी लोक आहेत, जे धर्माचा गैरवापर करतात, त्यांचं खंडन करणं हेही आमचं काम आहे. तुम्ही जे सांगता तो धर्म नाही आहे. हे तुम्ही राजकारण म्हणजे धर्म नाही आहे. राजकारण हा वेगळा धर्म आहे, त्याची आचारसंहिता वेगळी आहे. पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम, आम्हाला तेच काम करायचे, बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करणं आणि पाखंड्यांचं पाखंड खंडन करणं हे संतांनी काम केलं. आणि धर्माचा अर्थ वेदापासून तर आत्तापर्यंतचा नीटनेटका जर सांगितला असेल तर तो संतांनी सांगितलेला आहे. वेदानंत बोलिला अर्थ इतुकाचे साधिला, विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे. कोणाला शरण जावं, निष्ठेने नाम कसं घ्यावं, शास्त्र कसं वाचावं, संगती कशी करावी, जीवनाची आचारसंहिता जी आहे ती कशी राबवावी हे संतांनी नीट सांगितलेलं आहे. म्हणून संतांचेच विचार जास्त अनुकरणीय आहेत. ते अनुकरण करा, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या व्हिडिओचा भावार्थ आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही कृपया सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या. रामकृष्ण हरी.